थेट त्यांच्या बंगल्याची देखील केली जाते. मला काय असतं की सुरक्षा देणं घेणं काढणं हे सगळे काही काही वेळा राजकीय निर्णय पण होत असतात. गेल्या 2.5 वर्षात काही सोडाचं राजकारण झालं, ज्यांना नको त्यांना सिक्युरिटी दिली गेली, ज्यांची गरज आहे त्यांची काढली गेली, पण मला त्याच्यात जायचं नाही. काल जे आपण पाहिलं मुख्यमंत्री महोदयांच्या रिप्लायमध्ये होतं की सोडाचं राजकारण करणार नाही, राज्याला एकत्र घेऊन पुढे चालणार, भले ते विरोधी बाजूवर असतील किंवा त्यांच्यासोबत असतील. आणि आज देखील त्यांनी बीडवर उत्तर दिलेलं आहे की कुठलीही कायदेसुव्यवस्था मोडलेलं त्यांना चालणार नाही. त्याची सुरुवात मला इथपासून होते आणि मला त्यांचा आता त्यांना विनंती केलेली आहे की राऊत साहेब कुठच्याही बाजूचे असतील, कुठल्याही विचारधारेचे असतील, कुठलीही मतं मांडत असतील, पण ज्याला गरज आहे त्याला सुरक्षा देणं गरजेचं आहे. आदित्यजी 2 वेळा फडणवीसांची भेट झालेली आहे. मात्र कुठेतरी आता ते विरोधी पक्षनेता लाभलेलं नाहीये. तर या भेटीमध्ये तुमच्या मार्गात काय बिलकुल नाही. आपल्याला माहिती आहे की आम्ही जाऊन एवढीच विनंती केली होती की संजय राऊत साहेबांच्या जीवाला जो धोका आता वाटत आहे त्याच्यावर कुठेतरी उपाययोजना व्हावं. विरोधी पक्ष नेतृत्व निर्णय जो आहे तो आमच्या पक्षाच्या अंतर्गत आहे, तो आम्ही सगळे आमदार म्हणून घेणार आहोत. फडणवीस साहेब जे तुम्ही आता भेटी मोजत चालले, मुख्यमंत्री आहेत, पुढच्या 5 वर्षात अनेकदा भेटी होतील अशी आशा आहे. विषय नंतरचे आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे विषय घेतलेले आहेत ते आपल्या समोर आहेत. आज देखील पुरवणी मागत अनेक विषय घेतलेले आहेत, गेले 3-4 दिवसांनी विषय घेतले उद्या देखील आहे. हे नातं जे विरोधी पक्षाचं आणि सत्ताधारी पक्षाचं आहे हे असायलाच पाहिजे, बोलणी झालीच पाहिजे. सरकार साहेबांचं महाराष्ट्रावरचं प्रेम कमी होताना दिसत नाहीये. आज त्यांनी राज्यपाल सी राधाकृष्णन यांची भेट घेतली. माझी एकच अपेक्षा आहे की त्यांनी जसं त्यांचे राज्यपाल असताना वागणूक महाराष्ट्राला दिली, आपल्या महापुरुषांचा अपमान केला, ते तरी आज करू नये. आदित्यजी मुख्यमंत्री वारंवार बोलतायत राज्यात सुसंस्कृत राजकारण व्हावं, सुसंस्कृत राज्य व्हावं. मात्र ते जेव्हा म्हणतात त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणाऱ्या घटना घडतायत. आपण पाहिलं असेल काल त्याची देखील उपाययोजना करायला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जर एकत्र येऊन त्याची उपाययोजना करू शकला, या कायदा सुव्यवस्थेच्या घटनेला उत्तर देऊ शकला आणि महाराष्ट्राला सुखरूप ठेवू शकलं तर सुसंस्कृत राजकारण काढू आपण. तुम्हाला या मुख्यमंत्र्यांकडे जास्त अपेक्षा दिसत, कारण मागच्या मुख्यमंत्र्यांकडे मागचे मुख्यमंत्री नव्हते, ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते. कॉन्ट्रॅक्टर मंत्री, सीएम म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मंत्री. आदित्य हिंदी बताइए आप दूसरी बात चेहरा आदित्य हिंदी बताइए आप दूसरी बात किसी मुलाकात में क्या कहा आपने क्या आप कितनी बार मुलाकात हुई है कृपया ना गिनिए, क्योंकि वो मुख्यमंत्री है इस राज्य के और बहुत बार मुलाकात होने वाली है. हम विरोधी पक्ष में हैं, काफ़ी सारी बातें उनको अवगत करनी होती तो उनके पास जाएंगे, मुलाकात करेंगे. यही अपेक्षा है कि हमारे जो सुझाव होते हैं उस पर वो अमल करें. वारंवार करताना मला तुम्ही सांगा, आमची 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत असताना अशा घटना कुठेही जास्ती झाल्या नव्हत्या. 2.5 वर्ष महाविकास आघाडीत असताना अशा घटना काही कुठच्याही जाती दंगली असतील, धार्मिक दंगली असतील किंवा अशा घटना घडल्या नव्हत्या. ती हिंमत कुठून आली हा विचार करणं देखील गरजेचं आहे. आणि परवाकडे ते झालं ना की अभी भाजप का राज है, हमारी भाषा में बोलो. महाराष्ट्रात राहतो, मराठीचं आपण मान करणं ते तर अजून काय करणार, मान ठेवणार अजून काय करणार. बघा आम्ही तर देऊच, पण सरकारकडून काय कारवाई होते ना ह्याच्यावर पण आपल्या सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे. कारण सरकार आज ज्यांचं आहे ते मराठीचा अपमान करतायत का हा देखील आपण विचार करणं चेहरा जो थेट त्या मराठी लोकांना, शेजारी जाणाऱ्या लोकांना सांगतोय की माझ्या नादी लागू नका आणि शिवाय थेट सांगतोय की मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस. आता तेच आता कारवाई काय होणार, जेलमध्ये जाणार की बाहेर मस्तीत फिरणार याच्यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.